श्री स्वामी समर्थ. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी महादेवांसाठी हे उपाय नक्की करा. मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण. चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत जे महादेवासाठी करायचे आहेत. श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असतो. या महिन्यातील प्रत्येक सोमवार विशेषतः पवित्र मानला जातो. या वर्षाचा श्रावण महिना 21 जुलैपासून सुरू झाला असून 28 जुलै रोजी पहिला सोमवार होता. आता आला आहे दुसरा सोमवार. श्रावण महिना भगवान शिवाची पूजा आणि तपाचा पवित्र काळ मानला जातो. श्रावणातील सोमवार शिवजीचा विशेष दिवस असून पूजेचं फळ वाढतं. 28 जुलै 2025 रोजी पहिला श्रावणी सोमवार आणि चतुर्थी तिथी एकत्र होती. श्रावण महिना म्हणजेच भक्ती, श्रद्धा आणि पूजेचा काळ मानला जातो. या पवित्र महिन्यात देवी पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केला होता अशी मान्यता आहे. यासाठी या काळात भक्त शिवशंकराची मनोभावे पूजा केली जाते. त्याचप्रमाणे ते व्रत धरतात. यामध्ये विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी यावी म्हणून हे व्रत करतात, तर अविवाहित तरुण तरुणी योग्य जोडीदार मिळावा यासाठी उपवास करत पूजन करतात. श्रावण सोमवारचं खास महत्त्व. श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस शुभच असतो, पण सोमवार हा शिवजींचा विशेष दिवस मानला जातो. त्यामुळे श्रावणात येणाऱ्या सोमवारचे महत्त्व आणखी वाढते. 28 जुलै 2025 रोजीचा सोमवार श्रावण महिन्याचा पहिला सोमवार झालं आणि त्याचबरोबर शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीही झाली. हे योग शिवपूजेच्या दृष्टीने अत्यंत फळदायी ठरत होते. श्रावणी सोमवारचे शुभ उपाय कोणते? रात्री शिवपूजन आणि खिरीचा नैवेद्य. आज रात्री देवादिदेव महादेवाची पूजा करावी. त्यांना सात्विक खीर अर्पण करा. पूजा केल्यानंतर शंकराला अर्पण केलेली ही खीर घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून द्यावी. त्यामुळे घरातील वाद, तणाव, आरोग्यविषयक अडचणी कमी होतात आणि घरात शांती व सौख्य वाढते. आर्थिक अडचणी दूर करणारा उपाय. ज्यांना आर्थिक संकट भासत आहेत त्यांनी आज रात्री महालक्ष्मी देवीची पूजा करावी. देवीसमोर शुद्ध तुपाचा दीप लावा आणि आपल्याकडून झालेल्या चुकांसाठी मनपूर्वक क्षमा मागा. त्यानंतर देवीला खिरीचा नैवेद्य दाखवा. असं केल्याने महालक्ष्मीची कृपा मिळते आणि घरात धनलक्ष्मी घडते. रविवारच्या दिवशी मिठाचे उपाय करणं ठरेल फायदेशीर. करिअरमध्ये लाभ होऊन नकारात्मकता दूर होईल. प्रदोष काळातील शिवपार्वती पूजन. आजचा सोमवार विशेष आहे कारण प्रदोषकाल देखील याच दिवशी आहे. प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या आधी आणि नंतरच्या 2.5 तास शिवपार्वतीची एकत्र पूजा केल्यास मनशांती, स्वास्थ्य आणि जीवनातील संकटाचं निवारण होतं. यावेळी शिवलिंगाजवळ तुपाचा दीप, शिवचाळीसा वाचा. महामृत्युंजय मंत्रांचा कमीत कमी 1 वेळ जप करा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युम मोक्षी यमामृतात. हा मंत्र तुम्ही म्हणा. श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व काय आहे? या महिन्यात देवी पार्वतीने शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी तप केले. त्यामुळे तो पवित्र आणि भक्तिमय काळ मानला जातो. श्रावणी सोमवारचे विशेष महत्त्व काय हे पाहणार आहोत. सोमवार हा शिवाचा दिवस असून श्रावणातील सोमवारला अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः पहिला सोमवार. श्रावणातील सगळे सोमवार हे खास असतात. दुसरा श्रावणी सोमवार. घरात शांतता आणण्यासाठी कोणता उपाय करावा? रात्री शिवाची पूजा करून सात्विक खिरीचा नैवेद्य अर्पण करा आणि सर्वांना प्रसाद म्हणून द्या. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी काय केले पाहिजे किंवा काय करावे? महालक्ष्मीची पूजा करा. तुपाचा दिवा लावा. चुकीसाठी क्षमा मागा आणि खिरीचा नैवेद्य दाखवा. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी महादेव शंकराला तिळाची शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे, ज्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी शिवशंकराची विशेष पूजा केली जाते, ज्यात जलाभिषेक आणि रुद्राभिषेक यांचा समावेश असतो. श्रावणात शंभू शंकराला शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. श्रावण सोमवारी पहिला शिवामूठ व्रत करतात. याला शिवमुष्टी व्रत असेही म्हणतात. हे व्रत केल्यामुळे महादेव आपली मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे. 12 ऑगस्ट रोजी येणाऱ्या सोमवारी तीळ या धान्याची
शिवामूठ व्हायचे आहे. महादेवाला प्रिय पांढरा रंग तुम्हाला माहीत असेल. पांढरा रंग शिवाला प्रिय आहे, म्हणून तर पांढऱ्या रंगाची फुले महादेवावर वाहिली जातात. महिला पांढरे वस्त्र परिधान करून शंकराची पूजा करतात. तिळाचा रंग पांढरा आहे. जी पहिली शिवामूठ वाहिलेली आहे ते तांदूळ देखील पांढरे शुभ्र असतात. शंभू महादेवाला कर्पूर गौर असे म्हणतात. कारण शिवाचा रंग कर्पुरासारखा, कापरासारखा पांढरा आहे. पांढरा रंग जेव्हा आपण पाहतो तेव्हा मनाला शांतता मिळते. म्हणूनही शंभू महादेवालाही सुद्धा पांढरा रंग प्रिय आहे. तिळाची शिवमूठ का वाहतात? दुसरी शिवमूठ तीळ आहे. तीळ म्हटलं की आपल्याला आठवतं तिळाचा तेल. खास करून हिवाळ्यात तिळाचा वापर केला जातो. शांत आणि सौम्य प्रकाशासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावतात. पणती, समई किंवा नंदादीप यामध्ये तिळाचे तेल वापरलं जातं. धार्मिक कार्यात, विशेषतः श्राद्धांमध्ये काळे तीळ वापरतात. दानधर्मात तिळाच्या तेलाचा वापर करतात. जीवनातील स्नेहभाव वाढवण्यात आयुर्वेदात तिळाच्या तेलाचे अनन्यसाधारण असे महत्त्व सांगितले आहे. तेलाला संस्कृतमध्ये स्नेह असं म्हणतात. आपली संस्कृत आणि परंपरा यांची एकत्रित सांगड घातली गेली आहे. म्हणून आपल्या सणावारात देखील धान्याचा खास वापर केला जातो. तीळ एक धान्य म्हणून, तसेच त्यातून निघणारे तेल यामुळे शारीरिक आणि मानसिक फायदा होतो. ज्या गोष्टी जगाने नाकारल्या त्यांचा स्वीकार शंभू महादेवाने केला आणि तो सुद्धा अगदी आनंदाने. जेव्हा समुद्र मंथनातून हलाल अर्थात विष बाहेर आले तेव्हा ते महादेवाने ते प्राशन केले. म्हणून तर संपूर्ण सृष्टी वाचली, नाहीतर विनाश अटळा होता. आपण शिवमूठ वाहून महादेवाकडे हीच प्रार्थना करतो की आमच्या जीवनात सुख समाधान राहो. तिळाची शिवमूठ वाहून संसारातील संकटाचा सामना प्रेमाने, स्नेहाने करायची शक्ती दे. हेच कारण यामागे आहे. शंकराने जसे संकटाचा सामना आनंदाने केला, तसंच तुम्ही देखील तिळाची शिवमूठ वाहताना हीच प्रार्थना करा आणि तुमच्यातील स्नेहभाव वाढवण्यास नक्की सांगा. अशा प्रकारे आपण पाहिलं की श्रावणातील दुसऱ्या सोमवारी महादेवांसाठी कोणते उपाय केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्यावर सदैव महादेवाचा आशीर्वाद राहो हीच महादेवाकडे प्रार्थना.